निलेश गायवळचं सगळं प्रकरण तुम्ही बघताय. निलेश गायवळचं पासपोर्ट, त्यानंतर त्याच्या घरावर छापेमारी झाली, त्याच्या भावाला परवाना योगेश कदमांनी दिला असं समोर आलं. त्या सगळ्यावर पालकमंत्री म्हणून तुम्ही काय ऍक्शन? ह्यामध्ये मी स्वतः सीपींना सांगितलेलं आहे की कोण कुठल्या गटाचं तटाचं पक्षाचं कुणाचा जवळचा कार्यकर्ता लांबचा कार्यकर्ता कुणाबरोबर फोटो आहेत नाहीत हे असलं काही बघू नका. जर तिथं चूक असेल, जर कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करत असेल, नियमाला पायमल्ली लावण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर ॲक्शन घ्या. त्यांनी मला सांगितलं की जरी काहींनी शिफारस केलेली असली तरी इथल्या सीपीनी त्यांना परवाना शस्त्र परवाना दिलेला नाही असं स्वतः आयुक्तांनी मला सांगितलेलं आहे. आणि आयुक्तांना पण मी सांगितलं की हे कुणाचाही पुण्यामध्ये असो नाहीतर पुण्याच्या बाहेर महाराष्ट्रात कुठेही असो कायदा सुव्यवस्था चांगली ठेवणं हे सरकार म्हणून आपलं सगळ्यांचं काम आहे. पोलिसांची पण ही महत्वाची जबाबदारी आहे. मी त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत कुणाकडनंच राजकीय हस्तक्षेप होऊ देणार नाही. मी काल 2 दिवस मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि आम्ही सगळे तिघं एकत्रच होतो ह्या 2 पंतप्रधानांच्या कार्यक्रमाच्यामुळं. त्याही वेळेस हा विषय निघालेला होता. त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी पण हीच भूमिका त्या बाबतीमध्ये मांडली की अजिबात कुणाचे फिकीर करायची नाही. ज्यांनी कुठं चुका केलेल्या असतील त्याच्यावर रीतसर कारवाई करायची आणि एकंदरीतच या सगळ्याची चौकशी करून जे कोणी दोषी असतील जे कोणी संबंधित असतील त्यांच्यावर पुढची ऍक्शन त्या ठिकाणी एक मिनिट पुढची ऍक्शन घ्यायची. आणि पत्रकार मित्रांनो आपल्याला माहिती आहे आता मी इथं आलोय, तुम्ही बघताय सकाळपासून अनेक लोक येतात आणि बरोबर फोटो त्या ठिकाणी काढतात. आता आपल्याला माहिती नसतं कोण नक्की कसं काम करतंय काय करतंय. त्याच्यामुळं अलीकडे जे काही मोबाईल आलेले आहेत किंवा मोबाईलच्या द्वारे व्हिडिओ काढले जातात किंवा फोटो काढले जातात किंवा सेल्फी काढल्या जातात वगैरे, हे काढल्या गेलेल्या असल्या तरी एखाद्याच्या बरोबर फोटो असला म्हणजे त्याचा संबंध असतो अशातला भाग नाही. पण जर तो कुणी त्यांचे चौकशी करत असताना कुठं फोन संभाषण पुरावे अशा ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या निदर्शनास आल्या तर त्याच्यावर ऍक्शन घेतली पाहिजे. याबद्दल म्हणतात की चंद्रकांत दादा पाटील हे त्याच्या पाठीशी आहे. ऐका ना, मी आता तुम्ही पत्रकार मित्रांनो माझी हात जोडून विनंती आहे, तुम्ही तुमचा मान ठेवण्याकरता मी थांबलो लगेच. तुम्ही काय करता, माझं बोलणं झालं की हे असं म्हणतो ते तसं म्हणतो, कोणी काय म्हणतं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मला त्या संविधानाने प्रत्येकाला तो अधिकार दिलेला आहे. माझं एवढंच मत आहे, मी राज्याच्या प्रमुखांशी बोललोय, मी पालकमंत्री म्हणून अनेक वर्ष तुम्ही मला बघताय. ह्याच्यामध्ये मागच्या काळामध्ये काही बाबतीमध्ये बरेच त्याला 10-12 वर्ष झाली असतील काहींना पक्षप्रवेश त्यावेळेस आजमभाई पानसरे यांनी मला आग्रह केला होता. ते माझे जिल्हा अध्यक्ष होते पिंपरी चिंचवडचे आणि तो पक्षप्रवेश झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की काहीतरी गडबड झालेली आहे आणि अतिशय चुकीच्या व्यक्तीला पक्षात प्रवेश केला. पण मला कळल्या मी संध्याकाळी काढून टाकलं. त्याच्यामुळे माझा तुम्हालाच प्रत्येकाला स्वभाव माहिती आहे. मी जाहीर भाषणात पण बोलतो, माझ्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पण बोलतो आणि जेव्हा आम्ही एकत्र सहकारी बसतो तेव्हाही मी सांगतो की बाबांनो मी तुमच्याकरता माझं सर्वस्व पणाला लावील. तुमच्यावर अन्याय झाला तर तुम्हाला जर कुणी जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न केला तर, पण तुम्ही जर त्याच्यामध्ये कुठंतरी तुमचे हात त्याच्यामध्ये हे झालेले असतील खराब झालेले असतील तर त्याला काही पाठीशी घालायला आम्ही मोकळे नाहीत आणि आमच्याकडे ते होणार पण नाही. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.